प्रचंड आकर्षण असलेलं पुणे शहरातलं हे वैभव आहे. मग एक महाराजांची या भागात देणगीच आहे. योगाचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे आणि विज्ञान किती पुढे गेलं तरी विज्ञान हे सुद्धा अध्यात्मावर अवलंबून आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर भटकंती जंक्शनवर. तर आपण चाललो आहोत आज जेएम रोडला. तर आपला हा पूर्ण ब्लॉग पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, आता आपण जंगली महाराज रोडला आलो आहे, म्हणजेच जेएम रोडला. श्री सद्गुरू जंगली महाराज यांची 136वी पुण्यतिथी आहे. तर आपण तिथे आलो आहे. पाहू शकता जेएम रोडची रोषणाई. खूप सुंदर असं सजावट केलेली आहे. या जंगली महाराजांनी महाराष्ट्रात 385 मठ बांधलेले आहेत आणि त्या 385 मठामध्ये त्या गावांना त्यांचे अधिकार देऊन महाराज पुण्याला आलेले होते. पुण्याला त्यांना आईसाहेब गाडगीळ म्हणून होत्या, विधवा होत्या, त्यांनी महाराजांना पुण्यात आणलं. मग महाराज पुण्यात आल्यावर महाराजांनी रोकडोबाचं मंदिरात प्रवेश करून मंदिराचा उद्धार केला. पूर्वी त्या मंदिरामध्ये भैरवाचं मंदिर होतं आणि ह्या गावातले जे पाटील मंडळी होते, भैरव शिरोळे, हे मांसाहारी होते आणि त्यांचा मांसाहार बंद करण्यासाठी महाराजांनी तिथे त्यांना मांसाहार बंद करण्यासाठी त्या भैरवाचं रूप मारुतीचं देऊन तो रोकड पावतो म्हणून त्याला रोकडोबा नाव दिलं. आणि महाराजांना समाधी घेऊन 136 वर्ष झालेली आहेत. पण कुठल्याही मठात कुठंही गावकऱ्यांना सुद्धा काही खर्च न येता आजूबाजूचीच लोक सगळं ते प्रसाद वगैरे आणून देतात आणि त्यांचा प्रसाद बनवला जातो. आता थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या मठांपैकी कराडच्या पुढे नेरलं, हिंगणगाव, रेठर हरणक्ष, कारगद, मिरजेला मासाहेबांचा दर्गा, या अशा अनेक ठिकाणी महाराजांनी तिथे जाऊन लोकांना सत्मार्ग दाखवला. महाराज हे नाथपंथी होते आणि नाथपंथी असल्यामुळे ते हठयोगी होते आणि योगामध्ये अत्यंत प्रवीण होते. हा जो मागं फोटो लावलेला आहे, हा फोटो सत्पुरुष कसा ओळखावा आणि आपल्या शरीरातील जी 6 यंत्र आहे ती यंत्र जागृत कशी करावी, त्याचे बीजमंत्र किती आहेत त्याची माहिती या फोटोवर दिलेली आहे. आणि महाराजांचा अभ्यास एकच, ध्यानधारणा करा आणि ध्यानधारणेतनं तुम्ही तुमची सुटका करून घ्या. योगाचा अभ्यास हा महत्त्वाचा आहे आणि विज्ञान किती पुढे गेलं तरी विज्ञान हे सुद्धा अध्यात्मावर अवलंबून आहे आणि अध्यात्माशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणून महाराजांनी कधीच सांगून ठेवलेले आणि महाराजांनी जे भजन तयार केलं त्यात कबीराचे दोहे, संत तुकारामांचे अभंग, एकनाथांची भारुडं, ही सर्व संतांचं आध्यात्मिक सार काढून भजन बनवलेलं आणि हे भजन महाराष्ट्रात 1 नंबरचे. आज संध्याकाळी 10 वाजता रोकडोबा मंदिरापासून पालखी निघेल. पालखी प्रत्येक चौकात थांबून पदभेद म्हणत मंदिरात येईल. 1 वाजता मंदिरात आल्यावर महाराजांच्या समाधीला संदल लावला जाईल. संदल लावून झाला की मग इथं आरती होईल आणि मग पालखी परत रोकडोबा मंदिरात जाईल. तर ती जवळजवळ 3:30-4 वाजता जाईल आणि 10 ते 3:30-4 वाजेपर्यंत जे भजन चालतं हे सगळं उभ्याने चालतं, बसून भजन नाही. चैत्र पाडव्यापासून इथं कार्यक्रम होतं, प्रवचनं असतात, महिलांची भजनं असतात, ज्ञानेश्वरी पारायण असतं, गजानन महाराजांचं पारायण असतं आणि संध्याकाळी गायन वगैरे असतं.
आणि शेवटचा दिवस म्हणजे आज त्यांचा समाधी काल असतो. 10 वाजता मग 10 वाजता पालखी रोकडोबा मंदिरापासून निघेल आणि इथं 1:30-2पर्यंत आली की समाधीला संदल लावला जातो. महाराजांच्या समाधीला, राजभोगच्या समाधीला संदल लावला जातो. संदल लावून झाला की इथं आरती होते आणि मग पालखी घेऊन परत रोकडोबा मंदिरात नेऊन ठेवतो. आणि रोकडोबा मंदिरात कालभैरवाचं पहिलं जुनं मंदिर होतं ते एवढं प्राचीन आहे की तिथं शिवाजी महाराज शाहिस्तेखान्याची बोटं तोडताना वेशभूषा करून घोडे घेऊन रोकडोबा मंदिरापाशी आले होते आणि त्यांनी तिथं घोडे बांधले होते. आणि मग कुंभारवाड्याच्या पुलावरनं जाऊन शाहिस्तेखान्याची बोटं तोडली आणि परत तिथं येऊन घोड्यावर बसून निघून गेले, असा उल्लेख बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या चरित्रात केलेला आहे. आणि त्यांनी त्याचं सर्टिफिकेट गावठाणला दिलेलं आहे. आणि त्यामुळे ते किती जुनं हे सांगता येत नाही. पेशवे आले होते, पेशव्यांनीसुद्धा तोफखाना सांभाळायला तिथनं सरदार गायकवाडांना घेऊन आले होते आणि ते महाराजांचा तोफखाना सांभाळायचे. आणि तोफखाना सांभाळताना तोफांच्या आवाजांमुळे त्यांचे कान बहिरे झाले, म्हणून त्यांचं आडनाव शिवाजीनगरमध्ये आल्यावर बहिरट पडलं. आणि मग महाराजांनी हा भजनाचा मार्ग दाखवून सगळ्यांना फक्त भजन मार्ग शिकवला. आज 137 वर्ष झाली तोच भजनाचा मार्ग आजही चालू असतो. इतर गावात तमाशा, कुस्त्या वगैरे होतात. महाराजांनी ह्या सगळ्या बंद करून भजन मार्ग दाखवल्यामुळे त्यांचा तो भजन मार्गाची प्रथा आजही चालू आहे. लहान मुलापासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत 100 ते 150 मुलं अशी लाईनमध्ये 2 लाईनमध्ये उभे असतात. विनेकरी मध्ये असतो, त्यांना साथ देणारे त्यांच्या मागे उभे असतात. आणि असा रुबाबदार ह्याच्यात तो सोहळा इथे येत असतो. आणि कोकण ठिकाण जे आहे ते जंगलीदास महाराजांचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल त्यांचं मेडिकल स्टेटमेंट आहे. त्यानंतर त्यांचं जे संपूर्ण व्यवस्था आहे ती व्यवस्था मॉडर्न पद्धतीने, म्हणजे जे परदेशातील जे लोक येतात आणि त्यांना जे शिक्षणाचा जो ध्यास आहे तो ध्यास त्या ठिकाणी गुरु माऊलीने पूर्ण केलेला आहे. कोकणठामला जे माऊली आहेत, गुरु माऊली म्हणून कोकणठाम म्हणजे शिर्डीपासून काही अंतरावर आहे. वाडा म्हणून आहे, त्या उजव्या हाताला वाड्याच्या इथंच त्यांचं मोठं मठ आहे. आणि त्या ठिकाणी दीक्षाचा कार्यक्रम तर होतोच, परंतु त्याबरोबर त्या ठिकाणी दररोज अन्नछत्र आहे, अन्नदान आहे. जे लोक येतील त्या लोकांना प्रथमतः त्या ठिकाणी अन्नदानासाठी नेलं जातं. दुपारी 12ची आरती झाल्यानंतर भोजन असतं आणि संध्याकाळी 6ची आरती झाल्यानंतर गुरुमाऊलींचं भोजन असतं. अशा प्रकारचे दीक्षाचा कार्यक्रम तर पौर्णिमेला असतोच, परंतु दररोज अन्नदान प्रक्रिया आहे. आणि शहापूरला त्यांचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. शहापूर या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्या ठिकाणचे संपूर्ण जो दिवसातून ज्या वेळेस ध्यान करता येईल त्या वेळेस ते विद्यार्थ्यांना ध्यान त्या ठिकाणी केलं जातं. सद्गुरू श्री जंगले महाराजांचा आज पुण्यतिथीचा दिवस. 136 वर्षापूर्वी महाराजांनी समाधी घेतली या जागी. ही संजीवन समाधी आहे महाराजांची. आज साधारण 10 वाजता पालखी निघते रोकडोबाच्या मंदिरातनं. ज्या काळात महाराजांची समाधीला ज्या टायमिंगला इथं आले त्याच पद्धतीने आज काय 10-16 होतो. मध्यरात्री 2च्या दरम्यान पालखी इथं येते. पालखी आल्यानंतर तो 2 ते 2.5 तासाचा एक कार्यक्रम असतो. महाराजांनी त्या काळात ज्या पद्धतीने समाधी घेतली तोच कार्यक्रम आज तागायत चालू आहे. असं अनेक वर्षापासून 136 वर्ष झालेत. आज तागायत तिथं कुठल्याही पद्धतीचा जातीय द्वेष, कुठल्याही पद्धतीची तंटा असं काही कधी झालेलं नाही. महाराजांच्याकडं अनेक जाती धर्माचे लोक येतात.
प्रचंड आकर्षण असलेलं पुणे शहरातलं हे वैभव आहे. हे असंच टिकून राहावं ही सद्गुरूंच्या चरणी. धन्यवाद. जय गुरु. या संदलच्या दिवशी महाराजांची पालखी गावामध्ये संपूर्ण शिवाजीनगर गावठाणांमध्ये प्रत्येक रस्त्यामधून पादाक्रांत होते. तिथून जंगली महाराजांना जाते. जंगली महाराज मंदिरापासून निघून ती पुन्हा रोकडोबा देवस्थानाच्या येथे पहाटे 5 ते 6च्या दरम्यान येते आणि 6 वाजता 6:30 वाजता हनुमान जन्म होतो. आणि या हनुमान जन्माला सर्व गावकरी उपस्थित असतात. माता भगिनी गावातल्या उपस्थित असतात. मोठ्या जल्लोषामध्ये हनुमान जन्म साजरा होतो. लहानापासून मोठा आबालवृद्धापर्यंत वय वर्ष 3 पासून ते 80-85 वर्षापर्यंत अत्यंत तल्लीन होऊन भजन करत असतात. पण एक महाराजांची या भागात देणगीच आहे. दुसरी गोष्ट एक महत्त्वाची, गेल्या 15 दिवसापूर्वी इथे 18 दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं मंदिर इथं महाराजांचं गादीस्थान आहे. रोकडोबा महाराजांच्या मागे महाराज संध्याकाळी ध्यानाला यायचे. साधारणतः 4 तास शिळेवर महाराज ध्यान करायचे आणि परत वर जायचे. तर त्यांचं जे मंदिर होतं हे आम्ही 3rd जनरेशननी पाहिलं. पहिलं मंदिर होतं हे वुडन स्ट्रक्चरचं होतं. त्याच्यानंतर झालं मार्बलचं. आता त्याला हिस्टॉरिकल टच दिलेला आहे. गेल्या 18 दिवसामध्ये अनेक गावातल्या लोकांनी, पर्टिक्युलर सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ आणि रोकडोबा देवस्थान ट्रस्ट असं मिळून त्यांनी ते मागचे जे गादीस्थान आहे महाराजांचं ते नूतन केलेलं आहे. रिअली ॲप्रिशिएट वर्क केलं. तन मन धन अर्पण करून, नोकरी सांभाळून मुलांनी, सगळ्या यंग जनरेशननी घरदार सांभाळून, बायका मुलं सांभाळून ते सगळं बॅलन्स करून 24 तास पेट्रोलिंग करून, डे नाईट काम करून 7 कारागीर काम करत होते. आणि काल त्याचं ओपनिंग झालं. महाराजांच्या गादीस्थानाला फार अत्यंत महत्त्व आहे. जो पण भाविक इथे महाराजांच्या गादीस्थानापाशी ध्यानाला बसतो तो त्या माणसाला सगळी ज्याची निगेटिव्हिटी असते ती निगेटिव्हिटी विड्रॉ होते. तो माणूस प्रफुल्लित होऊन तिथून बाहेर पडतो. अशी आख्यायिका आहे. श्री सद्गुरू जंगली महाराज यांनी स्थापन केलेल्या भजनी मंडळाची ही दिंडी जवळजवळ सुमारे 1881 साली स्वतः सद्गुरूंनी हे भजनी मंडळ स्थापन केलं. तेव्हापासून या सर्व पारंपरिक चाली राहा हे आजपर्यंत इथं पाळले जातात. तर मित्रांनो, सद्गुरू जंगली महाराज यांची 136वी पुण्यतिथी आणि आजचा हा सोहळा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत जय गुरु महाराज.